नांदवण शिवारात MIDC आलेले आहेत। या MIDC अंतर्गत आदिवासींच्या जमिनी पोलीस बंदोबस्त करून तहसीलदार आणि पोलीस हे समोर येऊन आदिवासींच्या जमिनी जबरदस्तीने हिसकवत आहेत आणि ही पाली फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही समोर आलेली आहे। या कंपनीच्या फायद्यासाठी तहसीलदार, इथले PI आणि इथले MIDCचे अधिकारी हे सगळे एकत्र येत हा जो रस्ता करतायत, हा रस्ता गट नंबर 70 आहे। या 70 गट नंबर हा काही अधिग्रहण झालेला नाही। या गट नंबर मध्ये 70 गट नंबर मध्ये जबरदस्तीने हा पोलीस बंदोबस्त घेऊन कंपनीच्या भल्यासाठी कंपनीकडून भाडं घेऊन हे रस्ता तयार करत आहेत। आम्ही जब विचारला, नकाशा मागितला, तर हा जो गट नंबर 71 मध्ये ही जमीन अधिग्रहण झालेली आहे आणि त्या गट नंबर 71 मधून हा रस्ता जात आहे। परंतु तो गट नंबर एका राजकीय पक्षाचा असल्यामुळे तो गट नंबर सोडून या भळ्या बाबड्या आदिवासींना मारण्यासाठी हा रस्ता जबरदस्तीने काम सुरू झालेला आहे। याच्या विरुद्ध आम्ही अनेकदा तक्रारी, निवेदन दिले, आंदोलन केले। माननीय जिल्हाधिकारी मॅडमला भेटण्यासाठी, तक्रार करण्यासाठी 3दा गेलो, परंतु 3दा हे मॅडम आम्हाला भेटलेल्या नाही। त्या काल इथं नवापूरला आल्या आणि त्या यांना सांगून गेल्या, आम्हाला शंका आहे की या कंपनीने त्या मॅडमला सुद्धा काहीतरी चिरमिरी दिली असेल, म्हणून हा जबरदस्तीने या 70 गट नंबर मध्ये रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे। आम्ही आज इशारा देतो, समोर तहसीलदार साहेब, जाधव साहेब आहेत, PI साहेब समोर आहेत, MIDCचे अधिकारी आहेत, त्यांना इशारा देतोय की हे बेकायदेशीर काम हे जोपर्यंत तुमच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कुटुंबासहित तहसील कचेरी समोर, पोलीस स्टेशन समोर आम्ही कुटुंबासहित, दर वाचण्यासहित उपोषणाला बसणार आहोत। आमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर इथल्या SP, इथल्या तहसीलदार, MIDCचे अधिकारी, इंजिनियर असेल किंवा पाटील साहेब असेल, हे आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले त्याची जबाबदारी त्यांची राहील, हे आज आम्ही इशारा देतोय।